नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण डिव्हिडंड म्हणजे काय, डिव्हिडंड यील्ड म्हणजे काय, एक्स डिव्हिडंड काय असते, रेकॉर्ड डेट काय असते, हे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पाहू डिव्हिडंड म्हणजे काय. तर डिव्हिडंड म्हणजे काय, एक प्रकारे कंपनीचे जे प्रॉफिट झालेलं असते ते शेअर होल्डरसोबत आपल्या ते प्रॉफिट एक रिवॉर्ड मार्फत देते, त्यालाच आपण डिव्हिडंड असे म्हणतो. जर तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही पहिल्यांदा पाहिलं असेल शेअर मार्केटमध्ये तुम्ही कंपनीचे शेअर बाय करून तुम्ही प्रॉफिट कमवता, पण तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे की डिव्हिडंड मार्फत सुद्धा तुम्ही चांगले प्रॉफिट कमवू शकता. तर ते कसं कमवता, एक एक्झाम्पल घेऊ आपण यामध्ये. ही राईट्स कंपनी आहे. ही कंपनी माझ्या पोर्टफोलिओमध्ये आज सुद्धा आहे. ही कंपनी खूप चांगल्या प्रकारे डिव्हिडंड देते. वर्षामधून 3 वेळेस या 2 वेळेस डिव्हिडंड देते. आता ह्या कंपनीचं तुम्ही डिव्हिडंड तुम्ही पाहू शकता की 160% डिव्हिडंड देते आणि डिव्हिडंड यील्ड जे आहे 6.5% आहे. आज तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये गेलात तर तुम्हाला 5% या 4% तुम्हाला FDवर तुम्हाला इंटरेस्ट मिळते. पण ही कंपनी तुम्हाला वर्षामधून 2 या 3 वेळेस तुम्हाला 6.5% डिव्हिडंड देते. तर तुम्ही कंपनीचे प्रॉफिटसुद्धा कमवता आणि डिव्हिडंड मार्फतसुद्धा प्रॉफिट कमवता, म्हणजे दोन्ही मार्फत तुम्हाला कंपनीचे चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळते. या कंपनीने या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 2020मध्ये तुम्हाला या कंपनीने 3 वेळेस डिव्हिडंड दिलेला आहे. एंट्रीम डिव्हिडंड, फायनल डिव्हिडंड हे तुम्ही जर कॅल्क्युलेट केला तर 160% डिव्हिडंड होते. या कंपनीने अजूनसुद्धा 2021मध्ये 2 वेळेस डिव्हिडंड दिलेले आहे. अजून फायनल डिव्हिडंड यायचं बाकी आहे या कंपनीचं. तर एक्झाम्पल मार्फत तुम्हाला समजलं असेल की डिव्हिडंड कशा प्रकारे मिळते. तर डिव्हिडंड काय असते, एक प्रकारे कंपनीची जी फेस व्हॅल्यू असते त्या फेस व्हॅल्यूवर डिव्हिडंड आपल्याला कॅल्क्युलेट करून ते डिव्हिडंड मिळते. तर कंपनीची जी व्हॅल्यू जी असते एक फेस व्हॅल्यू असते आणि एक मार्केट व्हॅल्यू असते. म्हणजे जी कंपनीचा जे करंट प्राईस जे चालू असतो त्याला आपण मार्केट व्हॅल्यू म्हणतो. आता कॅल्क्युलेट कसं करायचं डिव्हिडंड, तर समजा एक कंपनी आहे, XYZ कंपनी आहे. त्या कंपनीची फेस व्हॅल्यू आहे 10, ते 200% डिव्हिडंड आहे आणि कंपनीची फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. आता 10 रुपये कंपनीची फेस व्हॅल्यू आहे. 10 गुणिले 200 डिवाइड बाय 100, तर कंपनीची डिव्हिडंड होईल 20 रुपये पर शेअर. ही कंपनीची डिव्हिडंड होईल. तर तुमच्याजवळ जर 1000 शेअर जर असतील तर तुम्हाला 1000 गुणिले 20 हे तुमचं जे आहे डिव्हिडंड होईल. यानंतर पाहू आपण डिव्हिडंड यील्ड म्हणजे काय. तर डिव्हिडंड यील्ड म्हणजे काय, तर एक प्रकारे कंपनीची मार्केट प्राईस जी आहे त्या बदल्यामध्ये डिव्हिडंड किती देते ह्यावरून आपल्याला डिव्हिडंड यील्ड पर्सेंटेज समजते. आता कंपनीची जी एक प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. तर एक कंपनी आहे ABC आणि एक कंपनी आहे XYZ. तर ही दोन्ही कंपन्या 20 रुपये पर शेअर तुम्हाला डिव्हिडंड दिलेला आहे. आता तुम्हाला यावरून समजणार नाही आहे की तुम्हाला कोणत्या कंपनीने डिव्हिडंड जास्त दिलेला आहे, ह्याच्यावरून तुम्हाला समजणार नाही. तर तुम्हाला ह्या डिव्हिडंड यील्डवरून समजणार की तुम्हाला ह्या कंपनीमध्ये कोणती कंपनी तुम्हाला जास्त डिव्हिडंड दिलेला आहे. आता ते कसं, तर डिव्हिडंड यील्डचा फॉर्म्युला जे आहे, डिव्हिडंड यील्डचा फॉर्म्युला आहे डिव्हिडंड पर शेअर डिवाइड बाय मार्केट प्राइस शेअर. तर कंपनीची जे ABC कंपनी आहे, समजा ABC कंपनी आहे आणि XYZ कंपनी आहे. या कंपनीची मार्केट प्राइस आहे 1000 रुपये आणि या कंपनीची मार्केट प्राइस आहे 2000 रुपये. तर
डिव्हिडंड किती दिलेला आहे ABC कंपनीने? 20 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे ABC कंपनीचा आणि 1000 रुपये मार्केट प्राइस शेअर आहे गुणिले 100. तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करून तुम्हाला या कंपनीचे जे मार्केट डिव्हिडंड यील्ड आहे हे 2% आहे. आणि त्या उलट आपण XYZ कंपनी पाहिली. XYZ कंपनीचे मार्केट प्राइस आहे 2000 रुपये. तर डिव्हिडंड आहे 20 रुपये डिवाइड बाय 2000 इंटू 100. तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करून काढू शकता. या कंपनीची 1% डिव्हिडंड यील्ड आहे. तर या ठिकाणी तुम्ही समजाल ABC कंपनी ही कंपनी डिव्हिडंड जास्त देते. ABC कंपनी 2% देते आणि XYZ कंपनी 1% डिव्हिडंड देते. रेकॉर्ड डेट काय असते? तर कंपनी जेव्हा डिव्हिडंड डिक्लेअर करते तेव्हा रेकॉर्ड डेट आणि एक्स डिव्हिडंड डेट हे सुद्धा डिक्लेअर करते. कारण रेकॉर्ड डेट ही जी आपल्याला जर शेअर खरेदी करायचा असेल आणि तुम्हाला डिव्हिडंड त्या कंपनीचा पाहिजे असेल तर रेकॉर्ड डेटच्या पहिले तुमच्या डीमॅट अकाउंटला तो शेअर असला पाहिजे, तरच तुम्हाला ते डिव्हिडंड मिळेल. आता त्यानंतर एक्स डिव्हिडंड काय? तर एक्स डिव्हिडंड जी डेट असते ती 2 दिवस अगोदरची डेट असते. कारण डीमॅट अकाउंटला तुम्हाला जे शेअर पाहिजे असेल तर तो केव्हा येतो? T1+2 डेजवर येतो. हे सेबीने एक रूल असल्यामुळं ते T1+2 डेजमध्ये तुमच्या अकाउंटला डीमॅट अकाउंट होल्डिंगला तुमच्या शेअर भेटून जाते. तर ती डेट जी असते ती एक्स डिव्हिडंड डेट 2 दिवस अशी फिक्स केली आहे. 2 दिवस अगोदरची डेट फिक्स केलेली असते. त्या एक्स डिव्हिडंड डेटच्या दिवशी तुम्हाला तो शेअर खरेदी करावा लागेल. आणि तुम्हाला रेकॉर्ड डेट काय असते? तर जी कंपनीची जी रेकॉर्ड लिस्ट असते शेअर होल्डरची, त्या शेअर होल्डरच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं पाहिजे तरच तुम्हाला तो डिव्हिडंड मिळेल, अन्यथा नाही मिळेल. आय होप हे सर्व तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.